त्यामध्ये थोडासा लसूण घालूयात. चांगल्या प्रकारे त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतायचं आहे. त्यामध्ये कांदा घालून घेऊयात. आता वाटाण्याच्या शेंगा खूप छान येत आहेत. त्याचे दाणे पावभाजीला मस्त लागतात. कोणाकोणाला वाटाणे आणि बटाटे मिक्स भाजी आवडते. हे बघा, आपला कांदा थोडासा लाल होत आला आहे. त्यामध्ये बटाटा घालून घेऊयात. बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतल्या होत्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या. तोपर्यंत बटाटा पाण्यातच ठेवायचे, कारण आपण जर बटाटा कापून वरती ठेवलं की ते काळं पडतं. बटाट्याचे साल काढल्याच्यानंतर, बटाट्याचे खाप केल्याच्यानंतर ते थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायचे, म्हणजे बटाटा फ्रेश राहतं. बटाटा परतलं की त्यामध्ये चांगल्या प्रकारे बटाटा असंच परतून घ्यायचं आहे. मग त्यानंतर त्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा सोललेले दाणे घालायचे. चला, इकडेही वरणाला तडका मारणं चालू आहे माझा, कारण उपवास सोडायचा आहे. त्यासाठी वरण भात, गणपती बाप्पाचे मोदक, हे बघा यामध्ये वाटाणे घातलेत मी. वाटाणा आणि बटाटा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत तिकडं आपली वरणाची फोडणी पण होते. वरणही टाकून झालं आहे माझं. तोपर्यंत बटाटा आणि वाटाणा चांगला परतला गेला आहे तेलामध्ये. थोडंसं मीठ घालून घेतलं आहे, त्यामध्ये हळद टाकली आहे. अजून चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे. थोडा वेळ मिठात आणि हळदीत होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे. चला, आता मसाले घालून घेऊयात. आपला घरगुती तिखट लाल मिरची घालायची आहे. घरगुती काही मसाले घालायचे. थोडेसे अंबारी बी घालून घ्यायची आहे. आता त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी थोडीशी म्हणजे तेलातच होऊ द्यायची झाकण ठेवून. त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. तुम्हाला जर रश्श्याची आवडत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. अशा प्रकारे चांगले हलवून झाकण ठेवून द्यायची आहे. मस्त कोथिंबीर घातली वरून. आपलं वरणही होत आलं. हे बघा, अशा प्रकारे भाजी झाली आहे. खूप छान टेस्टीलाही खूप छान झाली. चला, गणपतीसाठी मोदक बनवले 21. मोदक तळून घेऊयात. मी घरच्या गव्हाच्या पिठाचेच मोदक करते. प्रत्येक चतुर्थीला, प्रत्येक महिन्यात 21 मोदक गणपतीला देतो. हे बघा, अशा प्रकारे मोदक तळून झाले. चला, देवाला ठेवून घेऊयात. गणपतीला मोदक वाहिलेत 21. आरती घेतली आहे. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब